सरकारने घेतलेली आहे, पण तरी देखील आपल्याला सावध राहावं लागेल असं मला वाटतं. अगदी भारताला ही परिस्थिती काय नवीन नाही. म्हणजे एकंदरीत आपली जी शेजारी राष्ट्र आहेत, नेपाळच्या आधीसुद्धा बांगलादेश, श्रीलंका इथे सुद्धा राजकीय व्यवस्था अस्थिर झाली होती. दक्षिण आशियातल्या भारताच्या जवळपास सर्व शेजारी देशांमधली ही अस्थिरता आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी आव्हानात्मक परिस्थिती आहे का? कुठल्या प्रकारचं आव्हान आहे? निश्चितच. आणि हा म्हणजे भारताच्या सगळ्या शेजारी जवळपास एक भूतान वगळता सगळ्या शेजारी राष्ट्रात एका प्रकारची अस्थिरता आहे. पण या प्रकारची अस्थिरता संपूर्ण जगात आहे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध 3.5 वर्ष चालू आहे. त्याच्यामुळे इंधनाच्या किमती, अन्नधान्याच्या किमती, कुकिंग गॅसच्या किमती खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. युरोप आणि अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर जे परदेशातनं आलेले लोक आहेत त्यांना वापस माघारी पाठवण्याबाबत आंदोलनं सुरू आहेत. त्याचा परिणाम अनेक देशांवर, विकसनशील देशांवर झालेला आहे आणि नेपाळवरही तो परिणाम झालेला आहे. बांगलादेशवर तो परिणाम झालेला आहे. आणि जी गोष्ट आपण बांगलादेशच्या बाबतीत बघितली, अर्थात बांगलादेशची लोकसंख्या नेपाळच्या तुलनेत खूप मोठी आहे, पण त्याच्यातनं जी भीती निर्माण होते की कोट्यावधी बांगलादेशी लोक भारतात येऊ शकतात, तशा प्रकारची परिस्थिती नेपाळमध्ये अगदी तशीच्या तशी उद्भवणार नसली तरी ते लोक भारतामध्ये येऊ शकतात. भारतात बिहारमध्ये आता निवडणुका आहेत, उत्तर प्रदेशमध्ये 2027 सालच्या निवडणुका आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतातले राष्ट्रीय सुरक्षेचा आणि एकूणच सुशासनाचे प्रश्न अधिक गंभीर होतील अशी भीती आहे, पण आपण त्याच्याबाबत उपाययोजना करू शकतो अशी मला खात्री आहे. मगाशी तुमच्या बोलण्यामध्ये